तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहत आहोत 8th स्टँडर्ड मध्ये न्यू चॅप्टर, नवीन कन्सेप्ट, कंपाऊंड इंटरेस्ट. त्याला काय म्हणलं आपण मराठीमध्ये, त्याला म्हणतात चक्रवाढ व्याज. कंपाऊंड इंटरेस्ट, चक्रवाढ व्याज. तर याच्या आधी आपण 5th स्टँडर्डला, 6th स्टँडर्ड, 7th स्टँडर्ड याच्यामध्ये आपण सिंपल इंटरेस्ट विषयी माहिती घेतली. त्याला म्हणतात सरळ व्याज. सिंपल इंटरेस्ट, सरळ व्याज. मग आता ते कशा पद्धतीमध्ये, सरळ व्याज कसं असतं किंवा सिंपल इंटरेस्ट काय असतो, कंपाऊंड इंटरेस्ट काय असतो, ह्याच्याविषयी थोडी आपण काय करू, या ठिकाणी माहिती घेऊ. काय म्हणलं लक्षात, अ पर्सन टेक्स लोन फ्रॉम इन्स्टिट्यूट लाईक बँक और पतपेढी विथ फिक्स्ड रेट ऑफ इंटरेस्ट. दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीला काही पैशाची किंवा कोणत्या एखाद्या वस्तूची आवश्यकता असते आणि ती जर वस्तू आपल्याकडे नसेल तर आपल्याला ती काय करावं लागते, दुसऱ्याकडून मागून घ्यावं लागतं. तर आपला पुढे व्यवहार काय असतो, चलत राहतो. पूर्वी पहा, लक्षात घ्या की काही देवाणघेवाण होत होती, काही धान्याची देवाणघेवाण होती. कुणाकडे ज्वारी असली तर तो ज्वारी देत होता आणि गहू घेत होता. एखादी डाळ असेल, या पद्धतीमध्ये धान्यांची सुद्धा काय आदलाबदल होती, कारण की पैशाचा व्यवहार नव्हता. मग वस्तूंची आदलाबदल, ज्याच्याजवळ जास्त मुबलक प्रमाणामध्ये जी वस्तू आहे ती वस्तू द्यायची आणि जी कमी वस्तू आहे ती वस्तू आपण काय करायची, त्याच्याकडून घ्यायची. कारण की पैसा हा व्यवहारामध्ये नव्हता त्यावेळेस. पण नंतर पैसा हा व्यवहारामध्ये आला आणि पैसा व्यवहारामध्ये आल्यानंतर मग काय करण्यात आले की पैशांची देवाणघेवाण करण्यात आली. मग काही विशिष्ट व्यक्तीच, विशिष्ट संस्था, परत नंतर असं झालं की काही विशिष्ट व्यक्ती, विशिष्ट संस्था या ठिकाणी काय करू लागल्या, पैसे देऊ लागले. मग विशिष्ट व्यक्ती म्हणल्यानंतर त्या व्यक्तीला आपण सावकार असं नाव देतो की तो व्यक्ती ज्याच्याजवळ पैसा आहे तो काय करू लागला, सगळ्या गावात लोकांना काय करू लागला, अडी अडचणीला मदत करू लागला. पण तो मदत करत असताना काय होऊ लागलं की तो मदत करत असताना त्या केलेल्या मदतीच्या मोबदल्यामध्ये तो काय करणारा, तो काही रक्कम, आगाऊ रक्कम, जास्तीची रक्कम त्याच्याकडून घेऊ लागला. म्हणजे एखाद्या व्यक्तीनं काय केलं की 1000 रुपये मागितले तर त्या काय केलं, 1000 रुपये दिले तर त्या 1000 रुपयाच्या बदल्यामध्ये त्याच्याकडून अजून 100 रुपये जास्त, 10 रुपये जास्त, अशी काय करू लागला, तो रक्कम घेऊ लागला. म्हणजे जी जास्तीची रक्कम घेतल्या जाते तिलाच आपण काय म्हणलं, या ठिकाणी सिंपल इंटरेस्ट असतो. तिलाच काय म्हणलं आपण, सिंपल इंटरेस्ट. परंतु नंतर काही असे व्यक्ती किंवा काही संस्था किंवा त्याला आपण म्हणलं पतपेढी, मल्टी स्टेट असे नाव तुम्ही ऐकले असतील बघा. मल्टी स्टेट, पतपेढी, बँक, या बँकेकडून, त्या पतपेढीकडून, मल्टी स्टेटकडून काय केलं जातं, या ठिकाणी लोन घेतलं जातं. हाऊसिंग लोन आपण त्याला म्हणतो. घर बांधण्यासाठी एखादं कर्ज घेणे, की शेती कामासाठी काही कर्ज घेणे, गाडी घ्यायची असेल त्याच्यासाठी कर्ज घेणे. कारण की एकदम पैसा सगळ्या जणांजवळ येत नाही. मग काय करतात, अशा वेळेस लोक एकदम पैसा काय करतात, त्या ठिकाणी कर्जावर घेतात आणि आपली कामे काय करतात, पूर्ण करतात. मग हे त्याचा मोबदला म्हणून काय केलं जातं, या ठिकाणी सिंपल इंटरेस्ट घेतलं जातं. मग आता पहिला काय, अ पर्सन टेक्स अ लोन फ्रॉम इन्स्टिट्यूट लाईक बँक, पतपेढी और पतपेढी विथ फिक्स्ड रेट ऑफ इंटरेस्ट. आफ्टर स्टिप्युलेटेड टाइम ही रिपे द लोन विथ सम मोर मनी. आणि काही दिवसानंतर, काही वेळानंतर, काही कालावधीनंतर तो व्यक्ती काय करतो, त्या बँकेला, त्या पतपेढीला, त्या मल्टी स्टेटला ते काय करतो, रिपेमेंट म्हणजे त्याचं वापस करून टाकतो. आणि हे वापस करत असताना काही रक्कम काय करतो, या ठिकाणी मोर मनी म्हणजे जास्त काय करतो, पैसा देतो. द ॲडिशनल मनी पेड इज कॉल्ड इंटरेस्ट. म्हणजे त्यांनी जे जास्तीची रक्कम दिलेली आहे त्या रकमेला या ठिकाणी काय म्हणतो आपण, इंटरेस्ट असं म्हणतो. मग तो इंटरेस्ट काढण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला घेतला होता आपण बघा, लक्षात घ्या. I = PNR अपॉन काय 100. I = PNR अपॉन काय 100. I म्हणजेच काय बघा, लक्षात घ्या, सिंपल इंटरेस्ट.
सिंपल इंटरेस्ट. पी म्हणजे काय दिले, प्रिन्सिपल. एन म्हणजेच काय, टाइम, नंबर ऑफ टाइम असणार नाही. आणि आर म्हणजे काय, रेट ऑफ इंटरेस्ट. किती रेट ने दिलाय, 9%, 10%, 11% या पद्धतीमध्ये. बरे, हे जर माहित असेल तर आपल्याला काय करता येतो, सिंपल इंटरेस्ट म्हणजेच आय ची आपल्याला व्हॅल्यू या ठिकाणी काढता येते. In this formula, I is equal to interest, P is equal to principal, N is equal to number of years, number of times, R is equal to rate of interest at PCPA. This is how the simple interest is calculated. म्हणजे अशा पद्धतीमध्ये काय करतो आपण, या किमती ठेवून त्याचा काय करतो, सिंपल इंटरेस्ट काढतो. म्हणजे त्याला सरळ व्याज असतं, दरवर्षी लावलेलं व्याज. परंतु आता काय करायचं, आपला कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये बघायचं. आता कंपाऊंड इंटरेस्ट आपण कशाला म्हणतो, तर कंपाऊंड इंटरेस्ट थोडा अजून वेगळे सिंपल इंटरेस्ट पेक्षा. दरवर्षी लागणार व्याज म्हणजे आपलं ठराविक व्याज असतं, त्याला काय म्हणतो आपण, सिंपल इंटरेस्ट. म्हणजे एका वर्षी आपण जर एखादी रक्कम घेतली, 5 वर्षासाठी घेतली, तर पहिल्या वर्षी जर 100 रुपये व्याज असेल तर दुसऱ्या वर्षी 100 रुपये व्याज, तिसऱ्या वर्षी 100 रुपये, चौथ्या वर्षी 100 रुपये आणि 5व्या वर्षी सुद्धा काय 100 रुपये व्याज. बरे, पण या चक्रवाढ व्याजामध्ये तसं नसतं. चक्रवाढ व्याजामध्ये जरी तुम्ही पैसे दिले नाही तरी सरळ व्याजामध्ये, सिंपल इंटरेस्ट मध्ये जरी तुम्ही इंटरेस्ट दिला नसेल तरी पण दुसऱ्या वर्षी 100 रुपये इंटरेस्ट असतो, तिसऱ्या वर्षी 100 रुपये इंटरेस्ट असतो. जरी पैसे इंटरेस्ट नाही दिला तरी एकदम 5 वर्षानंतर पैसे दिले तरी तुम्ही त्या ठिकाणी इंटरेस्ट हा तुमचा 500 रुपयेच राहणार. कारण प्रत्येक वर्षाला इंटरेस्ट हा काय ठरलाय, 100 रुपये ठरलेला आहे. परंतु या ठिकाणी कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये असं नसतं. कंपाऊंड इंटरेस्ट मध्ये जर तुम्ही प्रत्येक वर्षाला जर इंटरेस्ट दिला नाही तर त्या इंटरेस्ट वरती परत काय केला जातो, इंटरेस्ट लावला जातो. म्हणजे सपोज की फर्स्ट इयरला पहिल्या वर्षी जर इंटरेस्ट 100 रुपये असेल, आपण तो इंटरेस्ट भरणार नाही, त्याची रक्कम भरली आहे, तो इंटरेस्ट भरला नाही, तर दुसऱ्या वर्षी आपला इंटरेस्ट असं गृहीत धरा की 100 रुपये वरती परत अजून काय 110 रुपये तुम्हाला इंटरेस्ट. म्हणजे पहिल्या वर्षी जर 100 रुपये इंटरेस्ट असेल तर दुसऱ्या वर्षी 110 रुपये, 105 रुपये, 102 रुपये अशा पद्धतीमध्ये इंटरेस्ट काय होतो, वाढत जातो. म्हणजे व्याजावर व्याज आकारणी. जर व्याज जर भरलं नसेल तर जसं मुद्दलावर व्याज आकारणी केली जाते आणि व्याजही नाही भरलं तर व्याजावर सुद्धा काय केली जाते, व्याज आकारणी केली जाते. त्यालाच म्हणतो आपण कंपाऊंड इंटरेस्ट. आणि सर्व बँकांमध्ये, सर्व इन्स्टिट्यूटमध्ये हा आता कंपाऊंड इंटरेस्टच हा काय केला जातो, लागू केला जातो. आता सिंपल इंटरेस्ट लागत नाही. आता काय केलं जातो, कंपाऊंड इंटरेस्ट. म्हणजे एखाद्या व्यक्तीनं जर कर्ज घेतलं, लोन घेतलं, परंतु त्यांनी जर भरलं नाही तर त्या व्यक्तीला काय होतं, या ठिकाणी त्याचा इंटरेस्ट वाढत जातो. कारण की त्या न भरलेल्या रकमेवर सुद्धा काय केलं जातं, व्याज लावलं जातं. त्यालाच काय म्हणतो आपण या ठिकाणी कंपाऊंड इंटरेस्ट. मग तो कंपाऊंड इंटरेस्ट काढण्यासाठी आपल्याला काय केलं, या ठिकाणी फॉर्म्युला दिला होता. आधी पहिल्यांदा काय करायचे, आपल्याला अमाऊंट काढायची. मग अमाऊंट या ठिकाणी काढत असताना ए इज इक्वल टू काय दिले, पी प्लस P into 1 plus R upon 100 ब्रॅकेट लिस्ट काय त्याला एन असतं. ही काय लक्षात घ्या, अमाऊंट. ए म्हणजे काय, अमाऊंट असतं. आणि कंपाऊंड इंटरेस्ट ही काय, कंपाऊंड इंटरेस्ट. कंपाऊंड काय, इंटरेस्ट. कंपाऊंड इंटरेस्ट. याचा फॉर्म्युला आधी पहिल्यांदा तुम्हाला आता इथे काय करायला, डायरेक्ट इंटरेस्ट काढता येणार. आपल्याला आधी पहिल्यांदा अमाऊंट काढावी लागते आणि अमाऊंट काढल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, इंटरेस्ट काढायचा आहे. मग त्याच्यावर आधारित आपल्याला काय केलं, या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 14.1 दिला. तो प्रॅक्टिस सेट 14.1 आपण करूया. प्रॅक्टिस सेट 14.1 तो टेबल दिलाय. त्या टेबल मध्ये काय करू आपण, एक्झाम्पल पाहायचे. प्रॅक्टिस सेट 14.1 प्रॅक्टिस सेट 14.1 काय म्हणजे बघा, 14.1 आपल्याला काय केलं, फिल द अमाऊंट
फाइंड द अमाऊंट अँड द कंपाऊंड इंटरेस्ट. अमाऊंट आणि काय करायचं आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट या ठिकाणी काय करायचं फाइंड करायचं शोधायचं आहे. मग त्याच्यासाठी एक नंबरचं एक्झाम्पल आहे. काय दिले बघा लक्ष द्या. मी इथं P इज इक्वल टू दिले बघा तुम्हाला काय P इज इक्वल टू 2000 रुपये 2000 रुपये. R इज इक्वल टू रेट ऑफ इंटरेस्ट 5% म्हणजे 100 रुपयाचा रेट असतो. रेट ऑफ इंटरेस्ट काय 5% आणि N इज इक्वल टू काय दिले या ठिकाणी 2 इयर. N इज इक्वल टू 2 इयर म्हणजे ड्युरेशन त्याचा टाइम पिरियड आपल्याला या ठिकाणी काय दिला 2 इयरचा दिला. आणि आपल्याला काय करायचं आहे कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड करायचं आहे. मग तो कंपाऊंड इंटरेस्ट फाइंड करत असताना आपल्याला आधी तुम्हाला म्हणले काय काढ लागतं आपल्याला अमाऊंट काढ लागतं. काय फॉर्म्युला दिला P इंटू ब्रॅकेट 1 प्लस R अपॉन 100 ब्रॅकेट रेज टू काय N हा फॉर्म्युला. ही काय अमाऊंट आहे. अमाऊंट म्हणजेच काय प्रिन्सिपल आणि इंटरेस्ट या दोन्हींचं ॲडिशन त्याला म्हणतो आपण अमाऊंट. प्रिन्सिपल आणि इंटरेस्ट या दोन्हीचं ॲडिशन दोन्हीची रक्कम म्हणजे एखादी म्हणजे आपण लोन घेतले 5,000 रुपयाचं आणि 2 वर्षानंतर 4 वर्षानंतर 5 वर्षानंतर आपण काय केलं त्याचे 6,000 रुपये जर भरले असतील तर जे 1,000 रुपये जास्ती भरले ते इंटरेस्ट आणि 5,000 आपलं काय प्रिन्सिपल झालं. मग प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट म्हणजे 6,000 ही काय होते आपली अमाऊंट होते. म्हणजे इथं आपल्याला आधी पहिल्यांदा अमाऊंट काढावं लागेल आणि अमाऊंट काढल्यानंतर आपल्याला काय करता येतो कंपाऊंड इंटरेस्ट काढता येतो. मग अमाऊंट काढण्यासाठी आपल्याला फॉर्म्युला दिला आहे. त्या फॉर्म्युल्यामध्ये काय करायचं आपण किमती ठेवून द्यायचे. Pच्या जागी काय करायचं आपण त्याचं प्रिन्सिपल जेवढं दिलं आपल्याला तेवढं ठेवून द्या 1 प्लस आता R च्या ऐवजी काय घ्यायचं आपल्याला 5 घ्यायचं अपॉन किती 100 आणि ब्रॅकेट रेस्ट किती इथं N च्या ऐवजी काय 2. आता याच्या दोन पद्धती बघा सॉल्व्ह करायच्या. इथं लक्षात आलं आपल्याला बरोबर त्याच्या किमती ठेवल्या Pच्या जागी 2000 1 ला 1 प्लस ला प्लस R च्या जागी 5 100 ला 100 ब्रॅकेट काढून ब्रॅकेट रेस टू काय केलं आपण 2 घेतलं. आता याच्या दोन पद्धती लक्षात. एक तर आपल्याला इथंच काटाकाटी करून आपल्याला काय 1/20 करता येईल. किती 1/20 म्हणजेच काय झालं 5 1 जा 5 5 2 जा 10 आणि 0 0 म्हणजे 1/20 काय झालं 20 लक्षात घ्या. म्हणजे आता इथं बघा 2000 ला 2000 इंटू आता यांची आपल्याला ऍडिशन करायची आहे 1 प्लस 1/20 1 प्लस 1/20 म्हणजे सोपी पद्धत लक्षात घ्या 20 प्लस 1 करायचे 21/20 करायचे. ज्यावेळेस 1 आपण ऍड करतो त्यावेळेस 1 ऍड करत असताना डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटरची बेरीज 21 झाली आणि आपण 20 ला 20 करा किंवा 20 1 20 1 1 1 20 आणि 1 21 असताना 21 या पद्धतीने किंवा त्याला सोपं म्हणतो आपण 20 प्लस 1 करा 21/20 करायचं. यांची झाली ही ॲडिशन आणि स्क्वेअर किती आहे सॉरी इंडेक्स किती आहे 2 आहे 2 घ्यायचं 3 असेल 3 घ्या. म्हणजेच काय करू आपण ॲड केले त्याला 2000 इंटू आता स्क्वेअर असल्यामुळं 21 इंटू 20 21 इंटू 20 यांचं काय करायचं आपल्याला मल्टिप्लिकेशन करायचं 1 2 1 आणि 2 हे शून्य कटले खालचे 2 शून्य वरचे 2 शून्य मग 2 ने भाग दिला आपण 22 20 बरं नाही आणि 2 पंचे 10 बरं म्हणजेच काय 5 इंटू 21 इंटू 20 काय झालं मला लक्षात घ्या 21 चा स्क्वेअर 441 बरं नाही आणि इंटू काय करायचं 5 घ्यायचं 441 इंटू 5 म्हणजेच काय झालं 5 ला 5 5 24 7 2 20 2 22 2205 ही काय झाली आपली अमाऊंट. therefore amount is equal to 2205 याला काय म्हणू आपण रुपीज. ही झाली आपली अमाऊंट. आता कंपाऊंड इंटरेस्ट काढायचा आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट CI इज इक्वल टू काय फॉर्म्युला दिला आपल्याला CI इज इक्वल टू A मायनस P लक्षात घ्या A मायनस P म्हणजे अमाऊंट मायनस प्रिन्सिपल म्हणजे अमाऊंट मायनस प्रिन्सिपल 2205 मायनस किती केले आपण 2000 केले म्हणजे 205 म्हणजे कंपाऊंड इंटरेस्ट आपला आला त्या ठिकाणी 205 रुपीज.
हा झाला आपला कंपाऊंड इंटरेस्ट 205 रुपीज. काय अडचण आहे त्याच्यामध्ये? बरं, या पद्धतीमध्ये काय करायचं, हे सगळे गणित अशाच पद्धतीमध्ये सॉल्व्ह करायचे. फक्त काय होणार आहे, इथं नंबर्स बदलणार आहे, बाकी दुसरं काही होणार नाही. आलं लक्षात? अतिशय सोपे. त्यानंतर सेकंड नंबरचं एक्झाम्पल घेऊ आपण अशाच पद्धतीमध्ये. आधी पहिल्यांदा प्रिन्सिपल, इंटरेस्ट, रेट आणि नंबर ऑफ टाइम, नंबर ऑफ पिरियड या पद्धतीमध्ये काय केलं आपल्या इथं दिलेलं आहे ते आधी घेऊन टाकू. आणि त्याच्या काय करायचं, त्या ठिकाणी ज्या व्हॅल्यू आहे त्या व्हॅल्यू, त्या किमती आहेत त्या किमती काय करायचं आपल्याला त्या फॉर्म्युल्यामध्ये काय करायचं लिहून टाकायचं. सेकंड नंबरचं एक्झाम्पल आपण बघू. त्या सेकंड नंबरच्या एक्झाम्पलमध्ये पी इज इक्वल टू आपल्याला 5000 रुपीज दिले. त्यानंतर आर इज इक्वल टू 8% दिले आणि एन इज इक्वल टू 3 इयर. एन इज इक्वल टू 3 इयर. अमाऊंटचे आपल्याला काय करायचं, या ठिकाणी फॉर्म्युला घ्यायचा 1p इंटू ब्रॅकेट 1 प्लस आर अपॉन 100 ब्रॅकेट रेज टू एन. पी ची व्हॅल्यू किती आहे 5000 इंटू 1 प्लस आर किती दिले बघा लक्षात घ्या 8 अपॉन 100 ब्रॅकेट रेज टू किती, एन ची व्हॅल्यू किती आहे 3. त्यांच्या किमती आपण सगळ्या काय केल्या या ठिकाणी ठेवून दिल्या. इज इक्वल टू बघा 5000 ला 5000 इंटू आता काय होईल, इथं आपण भाग दिला 4 ने भाग जातो बघा. 4 दोन्ही 8 आणि 4 दोन्ही 8, 2 राहिले तर 20 झाले, 4 25 म्हणजे 25 होते. मग आता काय माहिती आपल्याला, हे 25 प्लस 2 काय करायचं 27 घ्यायचं आपल्याला. 27 अपॉन 25 ब्रॅकेट रेट किती 3. यांची बेरीज तुम्हाला सांगितली, काय बाकी जास्त विचार न करता 25 प्लस 2 करा. 27 अपॉन किती 25 या पद्धतीमध्ये होईल. आणि मग आता 5000 इंटू 27 अपॉन 25 25 इंटू 27 अपॉन 25. बघा याचा भागाकार केला 25 दोन्ही 50, हे 2 शून्य 25 8 200. बरं 8 इंटू 27 इंटू 27 इंटू 27 अपॉन किती 25. आता इथं आपलं महत्वाचं मल्टिप्लिकेशन करणं गरजेचं बघा. 27चं मल्टिप्लिकेशन आपल्याला माहिती 729, कारण की 27चा स्क्वेअर किती आहे 729 आणि त्या 729 ला आपल्याला 27 ला काय करायचं मल्टिप्लाय करायचं. 7 7 9 63 48 6 7 2 14 6 किती 20 48 2 7 7 49 2 किती 51 प्लस 2 9 2 18 अच्छा लेकर 9 2 2 4 4 1 5 7 2 14 1 किती 15 म्हणजे 3 8 6 0 आणि किती 2 म्हणजे 20 बट 9 7 63 बरे 729 म्हणजे किती 9 7 63 ला 3046 14 6 किती 20 48 2 7 2 7 7 49 50 51. आता 9 2 18 8 7 4 1 2 2 4 1 5 7 2 14 बरे हा काय वर नाही बरे म्हणजे काय आहे 19,683 या पद्धतीमध्ये काय आहे त्याचं मल्टिप्लिकेशन. आणि त्याला परत आपल्याला काय करायचं 8 ने मल्टिप्लाय करायचं. बरं या तिन्हीचं मल्टिप्लिकेशन झालं 19,683 म्हणजे 27 त्याचा स्क्वेअर झाला 729. तर 27 ने मल्टिप्लाय केलं आपलं काय किती आलं मल्टिप्लिकेशन 19,683. हे 19,683 हे मल्टिप्लिकेशन 27 इंटू 27 इंटू 27. आता त्याला 8 ने आपल्याला मल्टिप्लाय करायचं. 8 3 किती 24 48 2 88 64 2 66 48 6 8 48 48 6 किती झाले 54 48 5. त्यानंतर 8 9 72 72 5 किती झाले 77 48 7 आणि 8 7 किती झाले 15. 1,50,7,400 किती 64 या पद्धतीमध्ये काय घ्यायचं मल्टिप्लिकेशन आहे सगळं पूर्ण मल्टिप्लिकेशन 1,57,464 आणि त्याला अपॉन किती आहे 25. परत आपला 25 भाग द्यावा
बरे 25 न भाग दिला 25 सगळं किती झाले 150 157 भाग झाला 150 किती राहिले काय 7 राहिले 74 झाले 25 दोन्ही 50 म्हणजे किती राहिले 24 207 म्हणजे या ठिकाणी आपण वाटलं तिथे करू 25 सगळं 150 7 राहिले 4 घेतले वरून 25 दोन्ही 50 परत राहिले 24 वरून घेतले 7 25 8 200 25 9 सव्वा 200 म्हणजे किती राहिले 1 21 परत 4 घेतले वरून 25 8 200 बरे 25 8 किती झाले 200 आणि त्यानंतर हे राहिले 4 14 पॉइंट दिला 140 झाले 25 5 सव्वाशे राहिले किती 15 150 25 सक 150 म्हणजे 6298.56 ही काय झाली आपली अमाऊंट आली लक्षात 298.56 रुपये ही झाली आपली अमाऊंट आता आपल्याला काढायचं कंपाऊंड इंटरेस्ट म्हणजे तर CI कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू A minus P म्हणून A minus P म्हणजे 6298.56 मायनस प्रिन्सिपल किती 5000 म्हणजे त्या ठिकाणी 1298.56 हे काय होईल या ठिकाणी आपल्याला कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू 1298.56 रुपये हा काय होतो या ठिकाणी कंपाऊंड इंटरेस्ट बरं थोडं कॅल्क्युलेशन नीट व्यवस्थित फक्त कॅल्क्युलेशन म्हणजे या ठिकाणी आपलं हे मल्टिप्लिकेशन थोडं मोठं येतं ते मल्टिप्लिकेशन नीट व्यवस्थित काय करायचं करून घ्यायचं आणि 20 पॉईंट आपलं डिवाइड करायचं 20 पॉईंट डिवाइड करायचे साईडला आपण काय करू ॲड पद्धतीमध्ये त्याचं डिव्हिजन करून घ्यायचं आहे आता अशाच पद्धतीमध्ये थर्ड एक्झाम्पल दिले फक्त वेगळ्या काहीच नाही याच पद्धतीमध्ये करायचं फक्त नंबर्स काय करायचे आपल्याला चेंज करायचे काय होईल बघा लक्षात द्या P इज इक्वल टू 4000 दिला P इज इक्वल टू काय दिला आपल्याला 4000 P इज इक्वल टू 4000 आहे आता P इज इक्वल टू 4000 R इज इक्वल टू पा N इज इक्वल टू पा आणि त्यानुसार या पद्धतीमध्ये काय करायचं तर एक्झाम्पल पूर्ण करायचं आहे थर्ड नंबर P इज इक्वल टू 4000 रुपीज R इज इक्वल टू किती 7.5% and N is equal to 2EN. N is equal to 2EN. काय होईल आता A is equal to P into 1 plus R upon 100 bracket raised to the N. Bracket raised to N. A is equal to आता P काय व्हॅल्यू आपली 4000 into 1 plus R ची व्हॅल्यू किती आहे 7.5 अपॉन 100 आणि ब्रॅकेट रेज किती 2 काय करत आहे पॉइंट काढून टाकतो पॉइंट काढला म्हणजे काय होईल या ठिकाणी एक शून्य वाढत आहे बरं पॉइंट काढले की एक काय करते ना आपल्याला शून्य वाढत आहे म्हणजे इथं झालं 75 आणि झालं 1000 आता 75 1000 ला आपल्याला डिवाइड करायचं म्हणल्यानंतर काय होईल या ठिकाणी मारायची द्या 25 त्रिक 75 25 चोक 100 आणि 40 म्हणजे 3/40 होतं आणि 3/40 म्हणल्यानंतर तुम्हाला सांगितलं की कशी बेरीज करायची आपल्याला 40 + 3 म्हणजे किती झालं 43/40 ब्रॅकेट रेज टू किती 2 आता 2 टाइम्स आहे म्हणून या ठिकाणी काय करायचं 43/40 into 43/40 काय 1 0 1 0 1 0 1 0 4 10 40 बरे म्हणजे आता काय करायचं आपलं मल्टिप्लिकेशन करायचं पुन्हा मल्टिप्लिकेशन 43 into 43 4 3 त्रिक 9 3 चौक 12 4 त्रिक 12 4 1 4 चौक 7 म्हणजे काय झालं 1849 या पद्धतीमध्ये याचं मल्टिप्लिकेशन
मल्टिप्लिकेशन येते आणि त्यालाच काय केलं 10 ने मल्टिप्लाय केलं म्हणजे 1800 सॉरी 49 च्या वरती काय करायचं एक झिरो वाढवायचं म्हणजे 10 ने मल्टिप्लाय होतं. आता याला भाग द्यायचा आपला किती होईल भाग बघा लक्ष द्या 4 4 चौक 16 18 ला भाग दिला आहे पहिला 2 राहिले 24 झाले 4 सक 24 बरे 4 सक 24 परत राहिले किती आता 4 चौक 16 2 राहिले 24 झाले 4 सक 24 4 2 8 9 ला भाग दिला 1 राहिला 10 झाले परत 4 2 किती झाले 8 2 राहिले 4 पंचे 20 बरे म्हणजेच अमाउंट इज इक्वल टू काय म्हणतात 4622.50 रुपीज म्हणजे 50 पैसे बरे. आणि त्यानंतर आपल्याला काय करायचं कंपाऊंड इंटरेस्ट काढायचं. कंपाऊंड इंटरेस्ट इज इक्वल टू ए मायनस म्हणजे 4622.50 मायनस किती आहे आपले प्रिन्सिपल आहे 4000 म्हणजेच काय झालं 622.50 कंपाऊंड इंटरेस्ट आपल्याला 622.50 रुपीज. काय अडचण आहे याच्यामध्ये पहा एकदा पाहून घ्या. पी ची व्हॅल्यू दिली आर ची व्हॅल्यू दिली आपल्या एन ची व्हॅल्यू दिली आपल्याला फॉर्म्युला दिला ए इक्वल टू पी इन ब्रॅकेट पी इंटू 1 प्लस आर अपॉन 100 ब्रॅकेट रेस पी ची व्हॅल्यू देऊन टाकली आपण 4000 आर ची दिली 7.5 आणि इथं पॉईंट काढल्यानंतर 75 अपॉन 1000 हे 25 आपण काय केलं यात डिवाइड केलं 25 3 75 25 चौक 100 आणि 0 ला 0. आता यांची बेरीज सांगितली तुम्हाला मी काय सांगितलं की आपलं सोपं लक्षात घ्या 40 अधिक 3 करा 43 आपण 40 ला 40 म्हणजे 40 प्लस 3 बरोबर 43 अपॉन 40 आणि त्याचा 2 टाइम्स घ्यायचं आपल्याला 0 0 कटला या ठिकाणी 4 ने भाग दिला आणि मल्टिप्लिकेशन दिलं तर 4 ने भाग दिला अमाउंट आला आणि अमाउंट घेतल्यानंतर आपल्याला काय करता येतं कंपाऊंड इंटरेस्ट काय करतो त्या ठिकाणी आपल्याला घेता येतो. आणि या पद्धतीमध्ये आपल्या इथं काय होईल टेबल पूर्ण होतो आणि त्या पूर्ण टेबल झाल्यानंतर राहिलेले जे 2 एक्झाम्पल आहेत ते 2 एक्झाम्पल आपण काय करू पुढील लेक्चरमध्ये कंप्लीट करून घेऊ.